कोण समजतो तो घाडगे पाटील स्वतःला? आणि त्याला काय वाटलं, त्या नीच माणसाच्या समोर गुडघे टेकेन मी? शक्यच नाही. अगं किती चिडतीयस? तो माणूस किती नीच आहे ना ते अख्ख्या जगाला माहितीये. पण प्रश्न त्याचा नाही, प्रश्न तुझा आहे. तू परत आलीस? काय करणार, यावंच लागलं. जेव्हा जेव्हा तुझं मन आणि तुझं डोकं यात युद्ध होईल ना, तेव्हा तेव्हा मी येणार. मुद्दा हा नाहीये की तो माणूस किती नीच आहे. मुद्दा हा आहे की तू शुभूच्या प्रेमात आहेस. हा? हो, प्रेमात पडलेला माणूस समोरच्या माणसापुढे झुकत नाही, तर तो आपल्या प्रेमासाठी सरेंडर होतो. पण माझा स्वाभिमान, त्या घाडगे पाटलाने लायकी काढली माझी. अगं प्रेमात कसला आलाय स्वाभिमान? तुला आठवतंय, तू आणि शुभू बाईकवर पावसात भिजत होतात, तेव्हा तुला थंडी वाजत होती म्हणून त्याने त्याचं जॅकेट काढून तुला दिलं. तेव्हा त्याचा स्वाभिमान आडवा आला का? नाही, तो तर माझ्यासाठी काहीही करायला तयार असतो. मग तू का नाही? श्रावणी, प्रेमात आपण काय करतो ते नाही, कोणासाठी करतो हे जास्त महत्वाचं असतं. तू शुभूच्या आनंदासाठी तुझ्या आईच्या बांगड्या विकू शकतेस, तर मग एका अहंकारी माणसापुढे गुडघे का नाही टेकवू शकत? पण एक खूप अवघड आहे. मला स्वतःचीच लाज वाटेल. अगं वेडे, तू त्या घाडगे पाटलासमोर गुडघे टेकवतेस असा विचार नको करूस, तर तू तुझं शुभूवरती असलेलं प्रेम सिद्ध करतेस असा विचार कर. युद्धात आणि प्रेमात सगळं काही माफ असतं असं मोठ्या लोकांनी उगाच नाही म्हणून ठेवलेलं. अगं विचार कर ना, जेव्हा शुभू ती बाईक बघेल तेव्हा त्याच्या डोळ्यात येणारी चमक कुठल्याही स्वाभिमानापेक्षा मोठी नसेल का? हो, खरंय. मग आता कसला विचार करतेस? जा आणि त्या नीच माणसाचा इगो जरा सुखाव. आणि हे सगळं तू फक्त आणि फक्त शुभूसाठी करणार आहेस हे लक्षात ठेव. अगं श्रावणी, तुझं प्रेम जिंकणार आहे त्या नीच माणसाचे इगो नाही. हो, तू बरोबर बोलतेस. माझा स्वाभिमान शुभूच्या आनंदापेक्षा अजिबात मोठा नाहीये. मी आत्ता लगेच जाते आणि त्या घाडगे पाटलाकडनं माझ्या शुभूची बाईक परत घेऊन येते. दॅट्स माय गोल. ऑल द बेस्ट. आता लवकर जा आणि बाईक घेऊनच ये. शुभू तुझी वाट बघत असेल.